ताली बजवा माताजी पुरुष मंडली सब मिलकर ताली बजाइए। हरि बोला सुंदरी गोवर्धा हरि श्री नाही नाही हे चिदान देगा देवा भयाला दे बेस दे थोडा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हरी तुका म्हणे गर्भवासी वो सुखी गालावी अमासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू हरे दुसरे चरण दादाला खुर्ची द्या इथं बसतील समोर
नाही नाही, हा ती इथं इथे समोर समोर हा, ग्रंथाच्या समोर. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची सोड द्या. त्यांची कृपादानी गदीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण. श्री गुरुजी ते नमस्कारो आता शरबिंदू क्षमाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. येईवो धावनिया विलंब कावाया लावियला कृपाळे विठाबाई विश्वंभरी भवछेदके कुठे गुंतली समाय विश्वव्यापके कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रिहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सयुतं हे दुख भंजन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो बाळा बोलताना बी को कमी करायचा, गाताना द्यायचा. आणि वरच कमी कर, फक्त भोंगे राहू दे, थोडं कमी कर वरच. सेलूतले लोक ऐकत नाहीत आमच्या, थोडं कमी बस. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या समोर मागणं मागतायत. विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आज 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी वाकीकर आज ज्यांचं अन्नदान आहे या सप्ताहामध्ये ते माझ्या नितांत प्रेम करणारे
आमचे सर्वांचे लाडके श्रीमान हेमंतरावजी दादा आढळकर यांचा आज अन्नदान आहे आणि पवन दादाच्याच हस्ते मला या ठिकाणी कीर्तनाचं निमंत्रण आहे. खूप आनंद वाटला. एक 4-5 वर्षाखाली मला वाटतं माझं कीर्तन झालं. गेल्या वर्षी तारीख घेतली होती, पण जरा थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे मी आलो नाही. पण याही वर्षी आपल्या गावकरी मंडळीचं मला दर्शन होतं. खूप आनंद वाटला. आज माझ्यावर नितांत प्रेम करणारी परिसरातील सर्व गाणार महाराज मंडळी, तसेच माझे जीवलग मित्र सुदर्शन दादा, तेही कीर्तनासाठी आहेत. पुरुष मंडळी आहेत, माताजी आहेत. सिस्टीम ज्यांचं आहे, खूप सुंदर सिस्टीम आहे. आनंद वाटला. जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये कीर्तनाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल. विठाला आनंद आहे सगळा. आमच्याकडे 2-2 कामं होत आहेत. कानाने कीर्तन श्रवण करायचंय आणि हाताने आम्हाला लसूण सोलायचंय. आहे की नाही? चांगली सेवा आहे. पण आम्ही असं कुठंतरी ऐकलेले भजनी विक्षेप त्याची पै मरण. आता तुम्हाला सांगू का आजी, हा कांदाच किंवा लसूण हा निषेध आहे. वृंदावनला गेले, काही काही वारकरी कांदा खात नाहीत, लसूण खात नाहीत, आणि तुम्ही कीर्तनात लसूण निसतायत, तुम्हाला नक्कीच पारितोषिक द्यावं लागतं. ऐका नाही, हरकत नाही महाराज, त्याच्याशिवाय वरण तेज होत नाही. नाही चिवड्याला पाहिजे असं आता लगेच. नाही नाही, विनोदाचा भाग आहे. अरे वाकी माझ्यासाठी काही नौखं गाव नाही बरं काय, मी तुमच्यासाठी जुनाचे, म्हणून विनोदानं बोलायला लागलो. फक्त हातानं काम चालू ठेवा आणि कान इकडे ठेवा, बोलू नका. ऐक नाही, विठाला आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे. आमच्या बाई कीर्तनाला आहेत. आज सगळा आढळकर परिवार या कार्यक्रमासाठी आहेत, हजर आहेत. भाग्यवान आहे आमचा आढळकर परिवार. धार्मिक काम कोणतंही सांगा आमच्या दादाला. आता हा जो सप्ताह होणार आहे आपला, कोणता, फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह, 1 दिवसाचं अख्खं अन्नदानाचं काम आमच्या दादाकडे. पंगतदन झाल्याच्या नंतर मला फोन केला, तांगडे महाराज आपण फिरत्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये 1 दिवसाचं अन्नदान घेतलं, ध्यानात ठेवा. म्हणून तर मी कधी कधी सांगत असतो, तुकोबरायचं प्रमाणे गुरुजी जोडोनी धन उत्तम व्यवहार. तुम्ही पैसा कुठून कमवला आणि तो पैसा जातो कुठं याचा विचार करा. अरे या परभणी जिल्ह्यात नेते नाहीत का, लय नेते, पण त्यांच्याकडे पैसा जरी असेल तर तो पैसा धार्मिक ठिकाणी जात नाही. याचा अर्थ की तो पैसा कुठला असेल हे ध्यानात ठेवा. आता काही काही माणसं म्हणतात महाराज गावामध्ये सप्ताह खूप चांगला आहे, काही जण पट्याच देत नाहीत. मी म्हणतो बागू नका त्यांना. त्यांचे पैसे देवाच्या ठिकाणी चालत नाहीत. त्यांचेच पैसे इथं चालतात की ज्यांनी कष्टातून घाम गाळून पैसे कमवलेले आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणले धन असावा, पण कसा असावा, तो उत्तम गतीचा असावा. ध्यानात ठेवा. म्हणून आमच्या दादाचा वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य असू द्या, त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असतो. माझी दिंडी असते दरवर्षी, आमच्या दिंडीला, ज्ञानाई दिंडीला पाण्याचं टँकरचं सहकार्य दादा करतायत. आणि धार्मिक कार्यक्रमही शेलू शहरामध्ये दादा खूप खूप मोलाचं सहकार्य आहे. एवढंच काय, पुन्हा एक दुसरी गोष्ट, ज्यांचं उद्या काल आहे आपले प्रभाकर दादा सुरोसे, त्यांचाही या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा आहे. ते सेलूचे नाहीतच, ते जवळजवळ दादा आणि प्रभाकर तात्या हे दोघही तुमच्या वाकीचेच असल्यासारखे आहेत. आणि तुम्ही मंडळी तेवढं प्रेम त्यांच्यावर करताय. बघा आमचे तात्याही घरच्या सारखंच, यांना बोलो त्यांना बोलो,
अगदी मी म्हणतो सप्ताह तर असा आहे त्यांच्या जीवाला की जसं एखादी लेक असती आणि तिचं लग्न असतं, जसं लेकीला वाट लावूस तर त्या बापाला चैन पडत नाही, तसं काम आमच्या तात्याचं आहे. उद्या पंगत त्यांची आहे. तरीही मला कालच फोन आला, बाबा वाकीला जेवायला या. मिळालं मी 2 तारखेलाच येतो, त्याच्यामध्ये तुमचं जीव. विठाला विठाला. असे महान महान व्यक्ती आपल्या गावामध्ये येण्याकरता, गावकऱ्यांना मिळण्याकरता भाग्यच लागतं महाराज. नाही तर काय आपल्याच पंक्तीमध्ये हात धुवून जातात. कारण आता आचारसंहिता चालू आहे, इलेक्शन आहे. मी म्हणतो या लोकांना पट्टेही मागू नका तुम्ही. आपलं गाव भरपूर श्रीमंत आहे, सावताबाबाची कृपा आहे का नाही? आणि दादा तात्यासारखे आपल्या गावावर उपकार करणारी मंडळी आहेत. पुन्हा कशाला कोराकडे हात पसरायचा. म्हणून खूप आनंद वाटला आज तुमच्या बाकीच्या या गावामध्ये. दादा माझं कीर्तन ऐकतात, भरपूर दादानं कीर्तन श्रवण केलेले आहेत. पण दादाच्या समवेत आज आमच्या आई साहेब कीर्तनाला आहेत, म्हणून खूप आनंद वाटला. आपल्याला कीर्तनाचा टाइम आहे 8 ते 10. लय झालं तर मी 10:30 पर्यंत एंड करतो. विठ्ठला माताजी, कीर्तन त्यालाच म्हणतात जेथ कीर्तन हे नाम घोष, आनंदाने करीते हरीचे दास. मी ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये भगवंताचं नाम चिंतन घेईल, त्या त्या वेळेस तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं नाम चिंतन करायचं. खरं कीर्तन त्याला म्हणतात. म्हणून आता 1 तासभर कोणी कोणाशी न बोला. आता तुम्ही बोलायचं नाही, 1 तासभर मी एकटा बोलणार. तुम्ही सगळ्यांनी कीर्तन श्रवण करायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी बोलायचं, मी एकटाच ऐकणार. मान्य आहे ना? मग आता कोणी कोणाशी न बोला. आता एकच काम करायचं, हातात लसूण आणि भजन आलं की लसूण फेकायचा, टाळी वाजवायची. विठ्ठल ऐका आजी, आज आपल्या गावामध्ये सप्ताहाचा 7वा दिवस आहे. मी सांगत असतो, सुखाचे दिवस चटकून जातात, लुटकून जातात, पण दुःखाचे दिवस जात नाही. आम्ही 7 दिवस पर्यंत या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि रोज रात्री या ठिकाणी कीर्तन श्रवण केलंय. तांगडे महाराज, आमचे 7 दिवस कुठे गेले आम्हाला कळाले नाही. बरोबर, हेच कारण असतं. म्हणून सुखाचे दिवस कधी जातात ते कळत नाही आणि दुःखाचे दिवस लवकर जात नाही. बघा, एखादा माणूस जर फ्रॅक्चर झाला, त्याला डॉक्टर सांगत असतो 1 महिनाभर आता कुठं जायचं नाही. त्याला तो 1 महिना 1 वर्षासारखा लागतो, ध्यानात ठेवा. आणि सप्ताहाचे 7 दिवस आम्हाला 7 तासासारखे लागतात. म्हणून जीवनामध्ये आमच्यावर कधी दुःख येऊ नये, आमच्यावर कधी संकट येऊ नये, आमच्याकडून सतत भगवंताची सेवा व्हावी, याकरता अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून गावकरी मंडळीने मनवून मेळ जमविला. खूप आनंद वाटला. आज 7वा दिवस आहे. आज 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा. जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग तुकोबा राहायचा आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज मागणं मागतात देवाला. महाराज, आम्ही असं ऐकलंय की तुकाराम महाराज तर देवाला काहीच मागत नाही. आणि खरंच मागत नाहीत दादा. पण तुकोबरायाचा अभंग आहे, या अभंगाद्वारे तुकाराम महाराज देवाच्या समोर मागतात. पण आम्ही असं ऐकलं की ते मागत नाहीत. हे 2 कारण काय, मी त्याचा विस्तार तुमच्या समोर मांडतो. विठ्ठल अरे, देवाच्या समोर आम्ही उभा राहून भगवान परमात्म्याला काहीतरी मागणं, तो आपलं ऐकत नाही दादा. बघा तुम्ही, या मंडपात जेवढे आहेत तेवढे सगळे पंढरपूरला जातात, रोज मंदिरामध्ये येतात आणि रोज देवाला काहीतरी मागतात. देव तुमच्याकडे पाहतही नाही आणि तुम्हाला काही देतही नाही दादा. देतो का? नाही द्या.
कारण देवाचा एक स्वभाव आहे, त्याला मागणारा भक्त पसंत नाही. हात पसरी जीने हात पसरी जिने धिग त्याचे. हात पसरलेला भक्त देवाला आवडत नाही. आणि आमचा स्वभाव आहे, आमची सेवा कमी आणि मागणं जास्त. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, जेथ सेवा हा दरवंटा. तुमची जर सेवा असेल, त्याला मागण्याची गरज नाही, तो देतो. कारण देण्याकरता तो समर्थ आहे, देण्याकरता तो उभा आहे, त्याला मागण्याची गरज नाही. आणि आम्हाला का पांडुरंग देत नाही, त्याचं कारण आहे आमची सेवा नाही आणि आमचा स्वभाव आहे, आम्ही त्याला हर एक गोष्टी मागतो. मला तर नवल वाटतं, आमच्या सेलू शहरामध्ये आमच्या महिला भगिनी, आता झालं जरा 2 वर्ष झालं, जरा थोडं कमी वातावरण झालं, नाही तर हर एक गलीला महादेवाचं मंदिर झालंय. अशी गल्ली सुनी नाही. मी टीका करतो याच्यातला भाग नाही बरं काय, माझी भाषा समजून घ्या. हर एक गल्लीला महादेवाचं मंदिर झालंय. त्या 2 वर्षामध्ये ना दादा, कोणत्याच मंदिरात गडी नव्हताच, नुसत्या बाया. एका गल्लीत 2 बायाचे तांब्यानं भांडणे झाले बुवा. आणि तुम्हाला महिला मंडळ, माझ्या शब्दाचा राग येऊ देऊ नका, मी काय बोलतो यावर लक्ष ठेवा. ज्या 2-4 वर्ष लोकांनी हे महादेव नुसता पाण्यात ठेवला ना, यांनी का महादेव पाण्यात ठेवला, त्यांनी अगोदर विचार करायचा. कारण आम्ही आमच्या कथेमध्ये, कीर्तनामध्ये सांगतो, भगवान शंकर आणि आमचं पंढरीनाथ हे वेगळे नाहीत. शिवरामा नाही भेद, शिवरामा नाही भेद, भगवान शंकर आणि रामचंद्र प्रभू वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहेत. एक तुम्हाला किस्सा सांगतो, आठवला म्हणून. आज कीर्तनामध्ये माझे दादा आहेत. दादा, सीता मातेचं हरण केलंय, आम्हाला दृष्टांत प्रत्येकाला माहिती आहे. सीता मातेचं हरण केलंय आणि रामचंद्र प्रभू सीता मातेचा शोध घेण्याकरता निघाले. कुठे सीता, कुठे सीता? म्हणून तर काही लोक आमच्यावर शंका घेतात, संशय घेतात. महाराज, अरे तुमचा देव असून सीतेच्या पाठीमागं लागला. कारण सगळ्यात जर शोक कोणता मोठा असेल तर दादा, पत्नीचा शोक. रामचंद्र प्रभू सीते 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 जंगलामध्ये फिरू लागले. कुठे सीता, कुठे सीता? एकटे जंगलामध्ये फिरू लागले. आणि भगवान शंकराची धर्मपत्नी, चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका,
भगवान शंकराची पत्नी पार्वती माता त्या ठिकाणी होती भगवान शंकराच्या जवळ. तेव्हा सीतेनं प्रश्न केला भगवान शंकराला, का हो तुम्ही ज्यांचं भजन करता रामचंद्र प्रभू ते हेच का? भगवान शंकर म्हणले ते हेच. आणि हे तुमचे स्वामी आहेत का, की जे स्वतःच्या पत्नीच्या मोहामध्ये एवढे रत झालेत, ते तुमचे स्वामी? ना, एक व्यवहाराची रीत आहे दादा, ऐका. कोणती? ही व्यवहाराची रीत आहे. म्हणून तर मी माझ्या कथेमध्ये सांगत असतो, कीर्तनामध्ये, लग्न झाल्याच्या नंतर माणसाला संसारामध्ये सगळे नाटकं करावं लागतात. माझंही लग्न झालेले, एक मुलगा, एक मुलगी आणि एक बायको आहे. मला त्याचा दांडगा अनुभव आहे, दादाला माहिती. ज्याचं लग्न झालंय त्याला संसारामध्ये हर एक गोष्टीचे नाटकं करावं लागतात. मी कथेमध्ये सांगत असतो, एकदा भगवंताचे सासरे वारले. देवाला किती बायका होत्या? 16,108. देवाचे सासरे वारले, आणि सासरे वारले हे वृत्तांत कळाला देवाला. देवाची पत्नी तिथंच होती. मग देवानं विचार केला, आता सासरे वारले, मोबाईल आलाय, कानावर बातमी गेली विठ्ठल महाराज, आता जर मी दुःख व्यक्त नाही केलं तर ही 14वा झाल्याच्या नंतर नक्कीच मला भांडण. माझा बाप मेलाय, तरी यांना दुःख नाही काही. त्यावेळेस देवाला रडावं लागलं. देवाला रडायची काय गरज आहे? पण संसारामध्ये सगळे नाटक करावं लागत असतात. तस पार्वती माता सांगतायत, का हो हेच का तुमचे स्वामी, जे बायकोच्या मोहात एवढे आहेत, हे तुमचे स्वामी? तेव्हा भगवान शंकर सांगतात, पार्वती माझे स्वामी कसे आहेत तुला कळणार नाही. ते योग्याचे योगी आहेत, त्यांना सगळं कळतं. ते पत्नीचा शोध का घेतात तुला आता कळणार नाही. तर तिनं ठरवलंय, मी तुमचे स्वामी कसे आहेत ही परीक्षा घेणार. पण आता आम्ही कितीतरी उदाहरण देत असतो दादा. शास्त्र सांगतंय राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बाळ हट्ट. दादा शास्त्रानं सांगितले 3 हट्ट. बाळ असतात, दादाचा नातू आहे, आज नाही आलं ते, नाही तर दादाला सोडून राहत नाही. ते बघा, ते हे बघा, ते कॅरी बॅग घेऊन फिरायला लागले. बाळ हट्ट, त्यानं म्हणल ती गोष्ट त्याला द्यावंच लागते. का? कारण बाळ हट्ट आहे. बाबा मला ऊस पाहिजे, घे ऊस. बाबा मला मोडून पाहिजे, घे मोडून. बाबा मला जोडून पाहिजे. देता येत नाही पण ते मागत असते, बरोबर? हे झालं बाळ हट्ट. स्त्री हट्ट, बघा थोडा बिको कमी कर. स्त्री हट्ट, आपल्या मालकाला वर्षाचा पगार 50,000 आहे, पण सकरा जवळ आली आणि रुसून बसली. यांचं रुसणं तर देवाला जो कळालं नाही. काही काही मावल्यात इतक्या रुसतात, आता तुमच्या गावात कसे रुसतात मला माहित नाही. जेसीबी जरी आणून हलवलं तरी त्या बिचाऱ्या जागा सोडत नाहीत. काही काही जण एवढ्या रुसतात. आपल्या मालकाला 50,000 रुपये वर्षाचा पगार आहे, पण सकरा जवळ आली आणि सांगितलं, मालक मला कानातले पाहिजेत. मालक म्हणला आणतो. गेला सावकाराकडे. आता सावकार बी तुमच्या गावाजवळचे नंदू शेठ. गेला नंदू शेठच्या दुकानावर. नंदू शेठ कानातले पाहिजेत, हिशोब लावला, सगळ्यात हलके सगळ्यात कमी, तरी रुपये व्हायलेत 80,000. आता 30,000 कुठून आणायचे? वर्षाची उचल 50,000 धरली तरी याजानं पैसे काढावे लागले आणि तिला कानातले आणावाच लागले. याला म्हणतात स्त्री हट्ट आणि राज हट्ट. राजा म्हणला ना ती गोष्ट होणारच आणि झालीच पाहिजे. भजन करा सांगतो विठ्ठल. राजा म्हणला आपल्या बाकीमध्ये हे झालंच पाहिजे, ते होणारच, कारण ते राजहट्ट आहे. मी तर कधी कधी विनोदानं सांगत असतो, ते कोणाचं आहे बरं? आजी त्याला 10-5 द्या, त्याला घ्या तिकडे. मला माहिती आहे आम्हाला मुदलापेक्षा व्याज जास्त आवडते. तुम्हाला नाही कळालं? मुद्दल म्हणजे लेख आणि व्याज म्हणजे नातू. या म्हाताऱ्याला बघा. मी तर तुम्हाला विनंती करतो, आता तरी सुखात कथा कीर्तन ऐका. तुमचं आयुष्य याच्यातच गेलं का? पहिलं पोरग सांभाळण्यात, आता नातू सांभाळण्यात. त्या सुनाला काय काम आहे? थोडी तिलाही मदत करायला लाव जा.
आहे का नाही? पण महाराज आम्हाला नातू खूप आवडतात, हे आमचं प्रेम आहे. थोडं त्याला शांत बसवा आजी. हा विठ्ठला विठ्ठला. राजा म्हणला ती गोष्ट झालीच पाहिजे, त्याला म्हणतात राजा हट्ट. पूर्वीच्या काळामध्ये चालायचा, आता नाही चालायचा. एक विनोदानं तुम्ही ऐकता म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये राजा जी गोष्ट बोलेल सुदर्शन महाराज, ती गोष्ट व्हायलाच पाहिजे. राजानं फरमान काढलं, विठ्ठल महाराज, भगवान महाराज आपल्या वाकीमध्ये जे वाकी ग्रामस्थ आहेत, उद्या त्यांना दौडी देऊन सांगायचं, सगळ्या लोकांना स्वरात बोलायचं. आता राजाचं वातावरण, लगेच भगवान महाराजांनी दौंडीवाल्याला बोलवलं आणि सगळ्या गावात दौंडी दिली. समस्त वाकीकर मंडळीला विनंती आहे, उद्यापासून सगळ्या लोकांनी स्वरात बोलायचं हो, आणि स्वरात जर नाही बोलले तर फाशीवर देऊ. राजाचा आदेश आहे. मग काय, जे ते म्हाताऱ्या लसूण निसता नाही बोलत असले तरी स्वरातच. झाला का तुझा लसूण निसून, असं गावठी भाषेत बोलायचं नाही. सगळे लोक स्वरात बोलायला लागले. एखाद्याचं काम जरी असलं, राम राम जरी घालायचा तर मोकार भाषेत नाही, राम राम स्वरात. लगेच भगवान महाराजाला बोलवलं, भगवान महाराज कस काय आपलं वाकी गाव? म्हणजे राजे साहेब सगळं गाव स्वरात बोलायला लागले. आता राजाच तो सांगत ते फरमान, हो जसं मोदी साहेबांना सांगितलं एका रात्यात नोटा बदला, राजाचा आदेश आहे. 1 रुपया ठेवला नाही, सगळे साहेब बँकेमध्ये. हो तसं राजाचा आदेश. राजे साहेब आपलं गाव अख्खं वाकी गाव स्वरात बोलायला लागले. भगवान महाराज तुम्ही तर भजनी आहेत म्हणले, हो म्हणले उद्यापासून सगळ्या लोकांनी एका रागामध्ये बोलायचं. राग कळतो का तुम्हाला? आता आमचे महाराज बोलू लागले ना, सा नि द म प आ, तसं रागामध्ये म्हणायचं. त्यांनी एक राग म्हणला, भगवान महाराज म्हणले ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी लगेच दौंडीवाला सोबत आणि त्यांच्यासोबत भगवान महाराज, समस्त ग्रामस्थ मंडळी बाकी कर, राजे साहेबाचा आदेश आहे, प्रत्येक माणसानं स्वरात तर बोलतातच पण एका रागात बोलायचं हो, अशी दौंडी दिली. मग आता राग भगवान महाराज सांगायला, मग राग त्याने निवडला सगळ्यात गोड, अहिर भैरव. सगळ्याला येतो ना, नवीन भजण्याला बी अहिर भैरव राग येतो. मग आता सगळं गाव स्वरात बोलायला लागलं, पण रागातही बोलायला लागलेत लोक. राग 2 प्रकारचा असतो, गाण्यातला राग आणि वैतागलेला राग. हे काढ्याला राग आहे आणि बोलल्याला राग वेगळा आहे. ऐकाय घाबरू नको, तुझ्या पाठीमागे जबाबदारी. विठ्ठला रागातले 2 प्रकार आहे. म्हातारे रागवतात ना मुलावर नातवावर, तो राग नाही, गाण्यातला राग. मग सगळं गाव रागामध्ये बोलायला लागलं, अहिर भैरव रागात. आता समजा एखाद्याचं काम आहे, आमचे भगवान महाराज आहेत, त्यांचं शेजाऱ्याकडे काम आहे, पण त्यांनी स्वरातच बोलायचं. पाहुणा जरी आला गावात तरी त्याला स्वरातच बोलायचं. कसं सांगतो मी, राम 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 राम. मग पुढच्या माणसाने बी असं नाही, त्यानंही त्या रागातच बोलायचं. पण राजाचं अचानक फरमान निघालं का, कोणाचं राजाचं अचानकच असते बा. आता तुम्हाला माहिती मोबाईलची युग आहे, तिकडून काय दिल्लीहून निघल त्याची काही गॅरंटी नाही. राजाचं दुसरं एक फरमान निघालं, रागातच नुसतं बोलायचं नाही, तर एक एक शब्द 3-3दा बोलायचं, म्हणजे लोक चांगले गायक होतील आपल्या वाकीतले. मग आता राजाच, मग ते झालं सुरू. समजा एका शेतकऱ्याचं दुसऱ्या शेतकऱ्याकडे काम आहे, मग आता हा शेतकरी गेला त्याच्या घरी, मग ते बोलताना कसं, राम 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 राम. याचा राम राम झाला की त्याचा सुरू होणार, ते बी म्हणणार राम 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 राम. झाली का 3दा? मग ज्याचं काम होतं तो म्हणणार, तुमच्याकडे 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 तुमच्याकडे. मग जो पुढचा माणूस आहे तो म्हणेन, तो म्हणणार काय काम आहे काय काम आहे काय काम आहे. मग ह्यो म्हणणार आम्हाला तुमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून. मग तो पुढचा म्हणणार काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. मग ह्यो म्हणणार
पोरं पाहिजे. आता जे पाहिजे ते म्हणणार, ते बी एकदा नाही तीनदा. असं गाव अख्खं रागात बोलायला लागलं, तीनदा बोलायला लागलोय. पण अचानक अशी परिस्थिती झाली, राजाच्या महालाला आगच लागली दादा. आणि बिरबल गेला राजा सिंहासनावर. आता बिरबल गेलो का येडेवानी सांगर का नाही, बिरबल तयारच, कारण प्रत्येक राजाकडे एक बिरबल तयार असतो. हा, बिरबल गेला. मग त्यांनी नमस्कार घातला राजाला. राजे साहेब, राजे साहेब, राजे साहेब. राजालाही नियम होता, राजा बी तीनदा म्हणायचा. काय झालं, काय झालं, काय झालं. पुन्हा हे म्हणायचा, आपल्या महालाला. त्यानं रंगूनच धरला राग. मग आपल्या महालाला, आपल्या महालाला, आपल्या महालाला. आता ते बिरबलच, आग लागली. अरे जळाला ना सगळा महाल. याला म्हणायचं राजा बोले आणि दल हाली. याला राज हट्ट, बाळ हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट. तसा पार्वतीनं हट्ट धरला. तुम्ही धरता का नाही आजी? आजी नाही धरायचे समजा, आमच्या बहिणी धरत असतील हट्ट, ऐका नाही. हट्टाचा लय प्रकार आहे. तस पार्वतीनं हट्ट धरला. स्वामी, तुम्ही म्हणता ना तुमचे स्वामी, मी तुमच्या स्वामीची परीक्षा घेणार. आज तुमचे स्वामी पत्नीच्या विरहासाठी एवढं वनामध्ये फिरतायत, बघते तुमचे स्वामी कसे आहेत. भगवान शंकरांना अडवलं, अगं नको घेऊ माझ्या स्वामीची परीक्षा. ही गेलीच, पण ही जाताना हिनं काय केलं, खुद पार्वतीचाच वेश धारण केला. भगवंताला कळत नाही का? हा, सीतेचा हिनं वेश धारण केला आणि भगवान रामचंद्राच्या समोर गेली. भगवान रामचंद्रांनी पाहिलं, अरे ही तर सीता नाही. देवाला कळत, भगवंत योग्याचे योगी आहेत. त्या क्षणी काय म्हणले माझे रामचंद्र प्रभू, आई साहेब तुम्ही इथं. ध्यानात ठेवा, ज्या वेळेस त्यांनी आई साहेब हा उद्गार केला, म्हणून भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, सीतेला लेकरू बाळ काही झालेलं नाही. का? कारण भगवान शंकरानं त्यावेळेस ठरवलंय, माझे स्वामी जर सीतेला आई म्हणतात, माझे स्वामी जर सीतेला आई म्हणतात, तर मी कसं पत्नी म्हणून. म्हणून त्यांनीही त्यावेळेस सतीला आई म्हटलेलं आहे. आणि आपल्या आईला मांडीवर बसवलेले. कधी कोणाच्या घरी फोटो असला तर पहा, विठ्ठल. मला सांगण्याचा उद्देश हा, महाराज आम्ही पांडुरंगाची सेवा करतो, भगवान शंकराची सेवा करतो, पण आमच्या सेवेमध्ये फरक आहे. माझा विषय हा चालत होता, या महादेवाला पाणी घालतात, यावर बोलू लागलो मी. ध्यानात ठेवा, पण पाणी तुम्ही का घालतात त्याचं कारण आहे, तुम्हाला काहीतरी पाहिजे या अनुषंगाने तुम्ही पाणी घालतात. पण माझ्या देवाचा स्वभाव आहे, त्याला काही मागणारा भक्त मुळीच पसंत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देवा आम्ही तुझ्या समोर मागतो, ही परंपरा आमची नाही, आमची सेवा आहे. आणि तुला माहित नसेल तर तुला आठवण करून देतो, काही मागणे हे काही मागणे हे आबा अनुचित वडिलाची रीत जाणत सो. तुकाराम महाराज म्हटले, माझे आजोबा माझे वडील तुझी वारी करतायत,
म्हणून मी सेवा करतो. मागण्यासाठी मी वारी करत नाही आणि हे मला पाहिजे नाही. तुकाराम महाराज होते ते, तुम्ही आम्ही नाही. कारण तुकाराम महाराजाला माहित होतं मी कोण आहे आणि मी कोणाच्या समोर उभा आहे. याला मागितल्याच्या नंतर काही पण देतो. त्यानं काय काय दिलं कोणाला दादा? तुमच्या समोर यादी दिली. त्याच्या मनात आलं ना, तो इतका देतो की घेणाराचं धोतर फिटतं. किती देतो तो? यादी देतो. तुकाराम महाराज सांगू लागले देवाला, अरे तू कोणाला काय दिलंय याची यादी माझ्याकडे आहे. आढळ पदवी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्यू. अरे तू आढळ पद ध्रुव बाळाला दिलंय, माझ्याकडे यादी नाही का? एवढंच काय, सुदामदेव तुझा मित्र जरी असेल पण तुला एकदाच भेटायला आला, त्याला मुठभर पोयासाठी तू सोन्याचा गाव दिला, माझ्याकडे यादी आहे. आणि तुझ्या मनात आल्याच्या नंतर तू कोणाचं केव्हा कल्याण करतो, पण त्याच्या मनात आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आले देवाजीच्या मना. त्याच्या मनात आलं ना दादा, त्याच्या जर मनात आलं तर उद्याही आपल्या वाकीचा एखादा मंत्री होऊ शकतो विठ्ठल महाराज. कारण आता वर तशाच घडामोडी चाललोय, कोण कवा मुख्यमंत्री होईल त्याची काही गॅरंटी नाही. कारण ह्या 5-10 वर्षामध्ये असं झालं कोणी कवा शपथ घेऊ लागलो. पण त्याच्या मनात आलं ना, तो कोणाचा बी नंबर लावतो. सांगू का तुम्हाला, निवडून येण्याचीही गरज नाही. उद्धव साहेब माग 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, ते कुठंच उभा नव्हते राहिले बरं का, निवडून आलेच नव्हते. फक्त सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मंत्री झाले. तसं त्याच्या जर मनात आलं ना, उद्या भगवान महाराज बी होऊ शकतात राज्यमंत्री. पण त्याच्या मनात आलं पाहिजे. त्याच्या मनात आलं ना, बस काम झालं. सांगू जरी होय राहणार, जरी होय तुकामाने आले, तुकामाने आले समर्थाचे मना, तुकामाने आले, तुकामाने आले, तुकामाने जरी होय राजा जरी होय राजा गुण दोष याती, गुण दोष याती, विचार काही गुण दोष याती. एक नंबर प्रमाण दिलं बाबांनी. काय म्हणले? तुका म्हणे आले आणि समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. त्याच्या मनात आलं तर तो तुमच्याकडे काय गुण आहेत, काय दोष आहेत किंवा नप आहे याती कुळाचा विचार. तुम्ही कोण आहेत त्याच्याशी घेणं देणं नाही. बोलू का याच्यावर? तुम्हाला माहिती आहे 5 रुपयाच्या बिस्किट साठी रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी रानू मंडल भिकाऱ्याला किती देते? 5 रुपये. 10 इश कोणाला देतात माहितीये का? टोल नाक्यावरल्याला. दादा आता आम्ही फिरतो, आम्हाला माहितीये भिकाऱ्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही. आता तुमच्या गावात अनुभव आहे मला, मी भागवतकार आहे, मला अनुभव आहे. आणि भागवताची शोभा ह्या मावल्यामुळेच आहे. आता एक गठुडे आहे का? हे बघा दादा, हे त्याच्यात गहू असेल, ज्वारी असेल, हरभऱ्याची डाळ असेल, तुरीची डाळ असेल. उद्या पिंपळगावकर मंडळीला तेच काम, घरी गेल्यात नंतर हे गठुडं काढ, ते गठुडं काढ.
ह्या भागवताची शोभा म्हणून दादा यांच्यामुळे, कारण मी कथाकारी, मला अनुभव आहे. हे काही नाही, हे उलट तुमच्या साडीला तरी खिसे नसतात, तरीही तुमच्या हातामध्ये 10-5 असतात. यांना खिसे असून काही फायद्याचे नाही. कारण मला अनुभव आहे. दादा माझ्यातील एक जण असा चांगला भारी माणूस बसला, जॅकेट बिकेट घालून 7 दिवस कथा ऐकली. मला नक्की जाताना हे ग्रंथावर 500 रुपये टाकतो. त्याने एक 10ची नोट टाकली बघा. कितीची? त्याची 10ची नोट टाकली, तशीच मी घेतली, माझ्या खिशात ठेवली. आणि घरी गेल्यावर पाहिलो तर एका 10च्या नोटीला 2 महात्मा गांधी. तुम्हाला खोटं वाटत असेल तर घरी या, ती आजही माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एवढे डुप्लिकेट माणसं समाजामध्ये. आता यांचं बी सांगतो, आता या गहू डाळ आमक ढमक टमक देतात, पण यांचं फिसाचं ना आपलं कवा बी 36च आहे. दादा एक दिवशी दुपारच्या पाऱ्यामध्ये म्हणलं बायको कुठे, ती बसली वरच्या मधल्यावर जाऊन पत्राचं शीट केलेलं वर. मी तू काय करेल, इतक्या फिशामध्ये जाऊन बसली. याने दिलेले फिस 6 कपाट भरलेत आपल्या घरी फिसाचे बाबा यायचे भागवताचे. मेल तू हे काय काढला करता? ती म्हणली मी मला झंपर बेतत का पाहिली. 6 कपाट खोले, एकही पिसाचं झंपर बेतलं नाही. ती म्हणली माझं जाऊ द्यावं, तुम्हाला अंडरपॅन्ट बघायला बेतती का? ती बी होईना. म्याल तू का येडी झाली का? फिस यानं झंपर होत नाही ना अंडरपॅन्ट होत नाही. ती म्हणली का? म्याल या फिसाचं नाव आहे फिरस ते फिस, हे शिवायचे नाहीत. मग हे हिनं तिला तिनं तिला आख्या गावात फिरवायचे, नवीन आणायचीच नाही. मग देते आमची बायको 10-5 रुपयाला, ऐका नाही, कामच नाही त्याचं काही. त्यानं काहीच ग्रंथाला वस्त्र पण बसत नाही. बघा यांना विचारा, कवा चांगलं वस्त्र नाही, जळालेलं तुटलेलं, हा तेलकट, हे ग्रंथावर वस्त्र. आणि पुन्हा म्हणती माय चांगला चांगला देव देव करायला पाहिजे. असा का? विठ्ठल तस किती रुपये देतात लोक भिकाऱ्याला? 5 रुपये. रानू मंडल दिवसभर गाणे म्हणायची रेल्वे स्टेशनला. आले देवाजीच्या मना, भगवंताची कृपा झाली. आणि अचानक तिचा आवाज एका गायकाला आवडला. दादा उचलली ना तिथून, जशी उचलली तशी मुंबईला भीक मागणारी. 6-6 महिने आंघोळ नाही, साबण कशाची आली, तेल नाही डोक्याला, पण मुंबईला नेली बाबा. 13 बाया आंघोळ घालायला होत्या. किती बाया? 1000 रुपयाची तर साबणच होती. घासू घासू आंघोळ खाल्ली त्या मथारीला, घासू घासू आंघोळ घातली, नाली खराब झाली सगळी. आणि मेकअप केल्यावर ओळखूच याय ना गेली. करोडो रुपये मिळाले की तेरी मेरी तेरी मेरी. अभंग नाही बरं काळजी, नाही तर उद्या तुमच्या भाजण्यात चालायचा हे कार्यक्रम. दादा यायचं म्हणजे तुम्ही ऐकलंच नाही. गाथ्याचा यायचा समजत नाही. यायचे भजन म्हणजे काय, हो आता ते लय झाले. यायचे भजन तर मी हौसानं ऐकत असतो. काही म्हणत्याता, काही बी पण म्हणत्याता बिचाऱ्या. विठ्ठल त्याच्या मनात आल्याच्या नंतर तो काही पण देतो, काही पण त्याच्या मनात यायला पाहिजे. तसं तुकाराम महाराज म्हणले, अरे देवा आम्हाला माहित आहे, सुदाम देव तुला काही मागितलं नाही त्यानं, फक्त मुठभर पोहे दिले आणि त्याच्या बदल्यात गाव सोन्याचा दिला. पण मी तुम्हाला इथं मुद्दा सांगेल, अगोदर तो घेतो आणि नंतर देतो. ध्यानात ठेवा, आमचं उलट आहे. आम्ही त्याला काही देत नाही. देतो का आम्ही काही? अजिबात देत नाही. त्याच्याकडून घेतो. मग तो काही एवढा वेळ आहे का कोणाला काही द्यायला? अगोदर घेतो, अंतरीची घेतो गोडी, तो अगोदर घेतो आणि नंतर देतो. हा त्याचा स्वभाव आहे.
घेसी तेव्हा देसी ऐसा आतसी उदार आतसी उदार ऐसा आतसी उदार घेतली तेव्हा देशी ऐसा आतसी उदार माझ्या देवा तुझे तुपाचा आईसा असंच उदार, पण केव्हा अगोदर घेतो आणि नंतर देतो. आम्ही तसं नाही, आमचं उलट आहे. आम्ही देवाला मागत असतो अगोदर दे, आणि तू दिल्याच्या नंतर पुन्हा बघू. काय काय माणसं एवढे चापर. आमच्या धामण गावातलं एक जण गेलं कोकणात गेलं, आणि तिथं नारळ विचार, नारळ केवढ्याला? ते म्हणले 10 रुपयाला. ते म्हणलं आमच्या तिकडे तर लोक म्हणते बाबा कोकणात गेल्यावर नारळ फुकट असते. तो दुकानदार म्हणला फुकटच आहे. म्हणला कुठे? जा म्हणला नारळाच्या झाडा तोडून घेऊन जा. त्यानं मागचा पुढचा विचारच केला नाही. चढण नारळ झाडा. नारळ झाड पाहिलं तुम्ही? पाहिलं किती उंच असतंय? त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, सरळ वर गेलं, आणि वर गेल्याच्या नंतर त्यानं खाली पाहिलं, अरे बाप, म्हणला आता मरतो, लय उंच आहे. मग त्याचा नारळ तर विसरलंच. मग ते म्हणला आता कसं खाली यावा, आता तर मरतो. मग त्याच्या घरात होता मुंज्या. त्यानं मुंज्याला प्रार्थना केली, मुंज्या महाराज मला या नारळाच्या झाडातून व्यवस्थित खाली उतरू दे, मी तुला 10 नारळ फोडतो. मुंज्या मला काय हरकत नाही, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्ध्यात आलं ते. कुठं? त्या झाडावरून अर्ध्यात आलं. त्यानं अर्ध्यात खाली पाहिलं आणि वर पाहिलं. ते मला अर्ध्यात आलो, पण त्यानं 90 चेंज केला. मला मुंज्या महाराज 10 पुरत नाहीत, 5 तरी फोडतो. मुंज्या म्हणला मी तेवढ्यात बी खुश आहे, उतर खाली. उतरलं खाली आणि झाडाच्या बुंद्यासमोर उभं राहिलं. ते म्हणला मुंज्या महाराज तुला नारळ फोडणं नको, आणि या झाडावर ही आमची भक्ती आहे. बरोबर का नाही? असंच आहे देवाच्या बद्दलही तसंच आहे. आम्ही देवाला बनवतो, अरे पण तो बनवण्यासारखा नाहीये. म्हणून तर महाराज म्हणले असा कसा देवाचा देव बाई ठकडा. अरे त्यानं आम्हाला ठकविलंय, तुम्ही काय उडी हाणता? तुम्ही नका देऊ साहेब त्याला पट्टी, तो बराबर तुमच्याकडून पट्टी काढून घेतो. आमचे दादा येडे आहेत का 20-20 लाखाचं अन्नदान करायला? सांगू का? मी कथेमध्ये सांगत असतो, आम्ही जेवढं कमवतो त्याच्यातला 10वा हिस्सा देवाचा आहे, तो त्याला द्यायचा. आणि त्याला जर हिस्सा नाही दिला ना, तो बराबर हिस्सा तुमचा काढून घेतो. विठ्ठला तुकाराम महाराज म्हणले मला माहित आहे तू कोणाला कोणाला काय काय दिलं त्याची यादी माझ्याकडे आहे, कारण तुझ्यासारखा दाता जगामध्ये दुसरा कोणी नाही. तोची एक तोची एक दान सुरदाता विटेवरी जाती पाहून समान तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता जाती पाहून समान तोची एक दान सुरदाता तोच एक दान सुरदाता. जगाच्या पाठीवर दाता जर कोण असेल तर माझा पंढरीनाथ आहे. त्याच्या मनात आलं तो इतका देतो की बस, पण त्याच्या मनात यायला पाहिजे, आणि मागितल्यानं तो देत नाही. इथं आता दादा बसले, थोडं जरा हसवतो. हा दादाला आमचं कीर्तन आवडतं बरं का महाराज. एकदा भगवान शंकर जसे आता महादेवाला बाया पाणी घालायला लागलेत ना, तसं एक जोडपं होतं. श्रावण महिना झाला, गरिबी कुटुंबातलं होतं. धर्मपत्नी म्हणली जाऊ द्या ना, प्रदीप महाराजांना सांगितलं भगवान शंकराची जरा सेवा केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी टळत्यात, सुख समृद्धी आहे का नाही, सगळं कल्याण होतं. जाऊ दे म्हणे, आता 1 महिनाभर कामाला जाऊ नका, आपलं श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन बसा. ते म्हणलं बरं आहे. काही काही नवरा बायको लई युक्तीच्या असतात. आता आम्ही काही काही घरी जातो ना, बागावा दृष्ट लागन असा संसार. आणि काही काही घरामध्ये तुम्हाला सांगतो विचारू नका, त्यांच्या घराला त्याची दिष्ट गलीला लागत. असे काही नवरा बायको असतात. त्याच्यातला हा जोड होता. एका विचाराचे नवरा बायको. बायकोनं सांगितलं, नवऱ्यानं सुरू केलं,
भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अनुष्ठानच मानलं बाबा. पहिला सोमवार झाला, दुसरा सोमवार झाला, सुदर्शन महाराज, चौथ्या सोमवारी भगवान शंकर प्रसन्न झाले. वरमरोही भक्ता बोल काय पाहिजे ते. भगवान, मी जे अनुष्ठान करतो मागण्यासाठी नाही, माझं प्रेम आहे तुमच्याबद्दल म्हणून या ठिकाणी अनुष्ठान करतो, काही नको. भगवान शंकर म्हणले, अरे तुझी परिस्थिती लई डाऊन आहे, मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे, एक काम कर, मी तुला एक डब्बी देतो, चुन्याची नाही बरं, चुन्याची नाही. मग भगवान शंकराने डब्बी दिली. एक काम करा, त्याचा मुंडका दाबा, सायलेंट करा त्याला. भगवान शंकराने त्याला डब्बी दिली. आजी तुम्हाला देणार आहे उद्या परवा दिवशीवर का डब्बी, नीट ऐका. भगवान शंकराने त्या भक्ताला डब्बी दिली आणि भगवान शंकराने सांगितलं, भक्ता ही डब्बी घरी घेऊन जा, दिवसातून 2दा उघडायची, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. एकदा डब्बी उघडली की 5 ग्रॅम सोनं, दिवसातून 10 ग्रॅम. किती व्हायले 10 ग्रॅमचे? तुम्हाला नाही माहित, मला तरी कुठे माहित. हा, आता तोळ्याला काय भाव आहे? एवढं सोनं त्याच्या घरी. त्यानं डब्बी घेतली आणि धर्मपत्नीच्या हातात दिली आणि बायकोला सांगितलं भगवान शंकर प्रसन्न झालेत. आणि भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन डब्बी दिली आणि त्यांनी सांगितले सकाळी एकदा आणि संध्याकाळी उघडायची, सोनं पडेल. मग काय दोघाचा थाटमाट चालू आहे. गपचिप, गलीत कोणाला पता नाही, नवरा काय करायला, बायको काय करायली. रोज सोनं पडायला लागले. नंतर सोनारा तिथं चालले, स्लॅब टाकला, एका एक 2-3 मजले झालेत, पोरं पुण्याला टाकलेत, पण गलीमध्ये चर्चा, अरे याच्याकडे तर 2 एकर सोयाबीन आलं नाही, कापूस नाही, हे माल कुठून आणला? पण या मावल्याचा स्वभाव असा आहे दादा, माझे गुरुजी सांगतात, यांचा स्वभाव असा आहे की यांच्या मनामध्ये काही राहत नाही. यांचा स्वभाव कसा आहे, लगेच बाहेर फेकीत, अंतरीचे बाहेर काय धावे, स्वभाव आहे बाहेरी, असा स्वभाव आहे. मग गलीतल्या 2-4 बाया आल्या, म्हणल्या का ग गंगू, का ग संगू, हे काय नेमकं असं? एका वेळी 2 मजले पोरं पुण्याला टाकले. मग ती म्हणली, आजी तुला म्हणून सांगते, काय तुला म्हणून सांगते, माझ्या मालकाला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकराने एक डबी दिली आणि ही डबी दिवसातून उघडतो ना आम्ही, तर सोनं खाली पडतं आणि ते सोनं आम्ही नंदू सोनाराकडे घालतो, म्हणून आमचा सगळा संसार व्यवस्थित आहे. त्याच्यात एक जणीनं ऐकलं, तिचं नाव होतं गंगू. ती म्हणली, अगं हिचाच नवरा भगवान शंकराच्या मंदिरात जातो का, माझ्याच्याला पाठवते म्हणे. उठली धडकन, दुपारी 2 वाजले होते. हिचा नेमका नवरा मंदिरासमोर बडीवडीत बसला होता. तिने लांबूनच आवाज दिला, ते मला काय झालं बुवा, काही काही माणसं लय भेटेत. सुदर्शन महाराज लय जोराने हसले, काय अनुभव नाही माझा तर आहे बुवा. काही काही महाराज मला काही काही गावात गेल्यावर मला म्हणते, महाराज तुम्ही सुधरत नाही तू, मी आला मला ताणलंय हो. तसं काही नसतं. तर ते घाबरलं, चला घरी. ते मला ताणच झाला, गेलं घरी. आणि जरा तापर स्वभाव होता तिचा. तिने सांगितलं भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आणि डबी घेऊन यायची. ते मला बरं काय हरकत नाही, याला डबीचं काहीच माहित नाही, ह्या कानाची त्या कानाला. हे उठलं गेलं मंदिरामध्ये. 2ला गेलेलं, 4 वाजले, याला काही काड्याची पेटी गवसेल नाही. आलं घरी आणि बायको म्हणली, आणली की डबी? तेव्हा कशाची डबी बुवा, सगळं मंदिर चापशील, डबी बिबी काही मिळालं नाही. ती म्हणली, आता जेवण करा आणि भगवान शंकराच्या मंदिरात जा, एक तर डबी घेऊन या, नाही तर मग इरीत जीव द्या. ते मला पेच झालं बा इच्छा. उठलं ते मला इरीत जीव देण्यापेक्षा भगवान शंकराची सेवा करू नो, देवदेव केल्याला कुठं वाईट आहे का? बसलं ते भजन म्हणित, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. भगवान शंकर भोळ दैवत आहे बरं काय, लवकर प्रसन्न होते. त्याच रात्री भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणले, अरे वाकी गाव चांगलंय, कालेच्या काय भक्ताला डबी दिली. तर दुसरा बसला, बोल तुला काय पाहिजे? तर ते म्हणला, देवा डबी. भगवान शंकर म्हणले, तर डुप्लिकेट आहे, डबी मागायले, तुला डबी द्यायची का? त्याच्या मनात आलं ना, ते विचित्र डबी देतो बघा, म्हणून म्हणलो ना अंतरीची घेतो. भगवान शंकरानं डबी दिली, पण याच्यापेक्षा विचित्र डबी दिली दादा. अशी डबी निर्माण केली, एक छोटीशी चुन्याच्या डब्यासारखी, आणि त्याच्यात 9 नावाचा राक्षस टाकला आणि त्या राक्षसाला सांगितलं, जो कोणी डबी उघडेल
त्याच्या समोर खाली पटकन गोळा व्हायचा, 9 फुटाची मूर्ती व्हायची आणि त्याच्या डोक्यावर जेवढे केस नावाची चीज आहे त्याच्याकडे वरकाचं काम दिलं त्या नवगण नावाच्या राक्षसाला. ती तशी डबी भगवान शंकरांनी याला दिली. धर डबी. यानं डबी घेतली आणि हे म्हणला भगवान शंकर त्याला द्या काढून. शब्दा तुमच्या हातात दांड काही ना नुसतं हुसका आणि जरा सांभाळून हुसका. तुम्ही परगावचे येत नाही फेडी फाडीन धोतर. हो बस या इकडे. आता इकडे या शोभदा इथे थांबा. अरे ती मला भगवान शंकरानं डबी दिली. ऐकलं म्हणला गंगूचं भगवान शंकरानं. यानं डबी घेतली आणि निघालं गावात. गावात घुसताना त्याला शाळा लागली. शाळाच्या जवळ वडाचं झाड लागलं इठल महाराज. ते म्हणला गंगू डबी डबी म्हणाली, नेमकं डबीत आहे काय बर, आपण पाहून तरी घेऊ. म्हणून त्यानं त्या वडाच्या झाली काय केलं, डबी उघडी. जशी डबी उघडी त्याची पटकन गोळा झाला. 9 फुटाची मूर्ती. भावळ्यात पण ठेवल्या नाही. आणि त्या डबीतला जो गोळा होता त्याचं वैशिष्ट्य होतं, काम झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक गोळा होत होता, डबी जाऊन बसत होता आणि डबी हातात. परत हातात डबी घेतली निघाला घरी. घरासमोर आला पण बायकोला ओळखूच आला नाही नेमका आपला पारशी काय. ती गंगू घरातून चुलीपासून म्हणू लागली, यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, हे आहे तर कोण. यो पारश्या म्हणला, गंगू तू मला ओळखील का नाही. अगं मी तुझा मालक आहे ना, डबी आणली. डबी बघू. गंगूच्या हातात डबी देणं आणि तेवढ्यात फोन येणं. आता फोन केव्हा येईल त्याची गॅरंटीच नाही. काल परवा दिवशी आमच्या गावात एक बाबूराव नावाचा माणूस मेला ना, अंत्यविधीला मी होतो तिथं. एक जणाच्या मोबाईलला टोनच होती, हॅलो मी बाबूराव बोलतो. अरे मी आला गेला ठेव. तसा मोबाईल कोणाला कुठे येईल याची गॅरंटी नाही. जशी गंगूच्या हातात डबी दिली तसा त्याला फोन आला, हॅलो तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला परतूडला या. ते मला गंगू मी चाललो परतूडला. आता तुला विनंती आहे, मी येईपर्यंत डबी उघडायची. पण आता यांचा स्वभाव किती सांगू मी, सांगू कुणाला. इतका आनंद बघा तुम्ही. साडी जर आणली ना 17 जणीला दाखवते ना, एवढ्यात आणली तेवढ्यात आणली. यांचा स्वभाव ते आणण्यात आनंद नाही, दाखवण्यात जास्त आनंद. बघा तुम्ही एखादा दागिना आणू द्या सगळ्याला दाखवत्या, साड्या आणू द्या सगळ्या. आम्ही किती हजाराचं धोतर आणू द्या ना, प्रत्येक कोणाला दाखवत नाही. दाखवतो का महाराज, अजाबात नाही. पण यांचा स्वभाव तिला करमाईस ना. ती डबी आणली आता कोणाला सांगू कोणाला सांगू, दमत निघना. पण केली गलीमध्ये चर्चा. तेवढ्यात मग 7-8 जणी आल्या, गंगू तुझ्या मालकाला डबी मिळाली माय, दाखव ना आम्हाला. ती म्हणली आजी मालकानं सांगितलंय मी येईपर्यंत डबी कोणाला दाखवायची नाही. मग ह्या 7-8 जणीला ती काय गंगू दबली नाही. मग गलीतल्या 25 जणी आल्या. त्याच्यात एक 80 वर्षाची म्हातारी होती, बचत गटाची अध्यक्षा होती, इथली सोडून. ती म्हणली गंगू अगं आता माझ्या काय गौऱ्या गेल्या सगळ्या मसन वाट्यामध्ये, आता पाहू दे एकदा डोळे भरून तो डबी. ती गंगू म्हणली आजी मालकानं मला सक्त ताकीद केलेली आहे की डबी कोणाला दाखवायची, पण आता तुम्ही म्हणताय तो काय करू माय. म्हातारी जरा चालक होती, पाथरी तालुक्यातली होती. ती म्हणली बघ गंगू, एक तर तुझ्या खोल्या कशात रेल्वेच्या डब्यावानी आहेत, ज्या खोलीमध्ये उतरंडी आहेत त्या खोलीत आपण सगळ्या जणी जाऊ. तू पहिलीला कुलूप लाव, दुसरीला कुलूप लावून तिसरीत आपण कार्यक्रम करू. म्हातारी शिकवायची गंगूला. घातल्यानं मग त्या उतरंडीच्या खोलीत 10-12 जणी. ती म्हातारी त्याच्यात एक नवीनच लग्न झालेली आली होती 2026 मधली, घुसली आणि मग काय सगळं उतरंडीची रूम अशी गत झाली. पण गंगू तयार होती, माय हावसान भगवान शंकरानं डबी दिली ती अशी काही दाखिणार नाही. मग तिनं टेबल ठेवला, टेबलावर पाठ ठेवला, त्याच्यावर वस्त्र ठेवलं भागवतासारखं आणि त्याच्यावर ठेवली डबी. म्हातारीला दमत निघाली, गंगू म्हणली थांबा ना आजी. मग त्यांच्या हातात पंचपाळ दिलं, सगळ्या जणीनं कुंकू वाहिलं त्याला डबीला. नावाचा झपका सुरू झाला. एक जणी नाव घ्यायला लागल्यात, कारण यायला मानलं बुवा, यायचे सण विचारू नका, आपल्यासारखे आपल्या ह्याच्याला एकच आलाय. यायचे सण किती गोड आहेत पाहिले का तुम्ही. थाटा माटात बेजार होत्या, पण पूर्णाचा पळात स्वयंपाक तुम्हाला करूनच खाऊ घालते, ठाड मारते उपाशी.
आणि पुन्हा बसलेलं जेवायला तर 3 तास कशात उठत नाहीत जेवण झाल्यावर. मग काय त्याचं थाट चालू आहे, नाव घेणं आमक ढमक टमक. म्हातारीला गंगू घेऊ का डबी हातात. गंगू म्हणली आता आजी सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आता, आता तुमच्याच हाताला उद्घाटन होऊ द्या. म्हातारीने डबी हातात घेतली. सुदर्शन महाराज 1 2 आणि 3 मन्नन गोळा खाली पडणं. जेवढ्या काही होत्या ना तेवढ्या 3 मिनिटामध्ये ज्या म्हाताऱ्या मेन रोड न आल्यात त्याला कुलूप उघडायचं सुचायला. कोणी वळ्यात घुस, कोणी वडाकडे घुस, कोणी शाळाकडे घुस. अशा निघाल्या बाहेर जण काय बालाजीची रेल्वे आली. आणि 2026 ची घुसली होती ती जशी पळत सुटली की बेड मध्ये गेली. तिचं मालक आलं शेलून. ते मला रोज पाय धुण्याकरता मला पाणी आणून देत होते, आज कुठं गेली. ते रागानं घुसले बेड मध्ये. तिने इतका पदर घेतला होता त्यानं रागा उघडा. जसा पदर वाढा हे प्रदर्शन पाहिलं जे गेलं पुन्हा वाकीला वापस नाही आलं. विठ्ठला विठ्ठला हसण्याकरता सांगत नाही, ऐका. तो देतो पण कधी देतो, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. तुमचा भाव काय आहे त्यानुसार भगवंत तुम्हाला देत असतो. तो कोणालाही द्यायला रिकामा नाही. अरे तुम्हाला आम्हाला दिले ना की ज्याने हाजीव दिला दाना भारुडी ठेका. ज्याने हाजीव दिला दाना पायाच करी नचिंतना जग जीवना जग जीवना ज्यानं आम्हाला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तो जोडसी. त्यानं आम्हालाही दिलंय आणि प्रत्येकाला देणारच आहे. पण ध्यानात ठेवा, पण देतो केव्हा, अगोदर तुमचा भाव काय आहे तो भाव घेतो आणि नंतर देतो. म्हणून महाराज म्हटले, पंढरीनाथा मी तुझ्या समोर उभा आहे काही मागण्यासाठी नाही, तर माझी परंपरा आहे. पण ऐक, तुला जर द्यायचं झालं तर तुझ्या पद्धतीने नाही, माझ्या पद्धतीने. म्हणून तर मी कधी कधी सांगत असतो, देणारा कोण आहे त्यावर मागणारा अवलंबून असतो. आणि कधीही मागणाऱ्याला अक्कल असली पाहिजे की पुढचा देणारा कोण आहे. नाही तर आपण काही जणाला मागत असतो, जो दुसऱ्याची बिडी घेऊन ओढतो त्याला आपण म्हणत असतो दिन एखादी. तसं मागणाऱ्याला अक्कल असली पाहिजे की आपण मागतोय कोणाला. तसं तुकाराम महाराजाला माहित होतं मी कोणाला काय मागतो. तुकाराम महाराज म्हणले, पांडुरंगा तू देशील काहीही ते मला पाहिजे, तुझ्या पद्धतीने नाही माझ्या पद्धतीने तू देत असशील तर मी मागण्यासाठी तुझ्या समोर उभा आहे. भगवंत म्हणले काही हरकत नाही, तुमच्या पद्धतीने मागा. तेव्हा तुकाराम महाराजाला अक्कल होती. तुकाराम महाराज म्हणले, देवा ऐक, मला एकच दे. मी जीवन जगत असताना मी कधी मरेल याची गॅरंटी कि क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, दमा निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मी कधी मरेल याची गॅरंटी नाही, पण भगवंत जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत या जीवाला तुझा विसर पडू देऊ नको. हे माझं मागणं आहे पहिलं चरण. हे दान एका देवा, हे दान एका देवा, It's
देवा